ह्या प्रेसच्या माध्यमातून मी रवी बांदिवडेकर यांना सांगू इच्छितो की त्यांनी जो आरोप केलेला आहे 1600 कोटी रुपयाचा, त्या संदर्भात माझं रवींना एवढंच म्हणणं आहे, मी 1600 कोटीचं काम कधी झालं नाही असं म्हटलं नव्हतं. मी त्यावेळेला लोकशाही जर सदृढ जर व्हायची असेल तर विरोधी बाकावरती बसणाऱ्या लोकांनी, सत्ताधारी लोकांना प्रश्न विचारायचे असतात. माजी आमदार राजेश पाटील तेव्हा सत्तेत होते, त्यांना प्रश्न विचारणं हे लोकशाहीमध्ये माझ्यासारख्याचं कर्तव्य होतं. आणि मी प्रश्न काय विचारला होता, काम झालं नाही कधीच म्हटलं नव्हतं, तर हिशोब द्या म्हटलं होतं. मात्र आज मी रवी बांदिवडेकरला एवढं सांगू इच्छितो, जेव्हा आता मी एकत्रित काम करतोय तेव्हा आता जवळजवळ 2 वर्ष झाली. ह्या 2 वर्षामध्ये त्यावेळेपासून जी त्यांची कामं चालू आहे ती आज देखील माजी आमदारांचे नाळे जास्त फुटत आहेत, माजी आमदार जास्तीत जास्त उद्घाटनं करतायत आणि त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. गेले वर्षभर सतत आम्ही त्यांच्यावर नाळ फोडायला जात आहे. हाच प्रश्न जर रवी तुम्ही आत्ताचे जे आमदार विद्यमान आहेत त्यांना प्रश्न विचारा की यांनी 1600 कोटीचा तरी हिशोब सांगितला, तुम्ही मात्र 33,000 कोटी रुपयाचं काम केलं म्हणताय. त्या 33,000 कोटीचा हिशोब रवी विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांना तुम्ही विचारा. जेव्हा तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्याल ना, तेव्हा मी निश्चितपणे ह्या देखील प्रश्नाचं उत्तर मी जरूर देईन. मला एका गोष्टीचं अजय पडते, ज्या आता कालची जी निवडणूक झाली ह्या निवडणुकीमध्ये विलास पाटील जे जिल्हा परिषद सदस्य म्हणून आलेले आहेत, त्यांचं गेले कित्येक वर्ष काम चालू आहे. इथं कल्पना भवन बसले आहे, ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे, त्यांचं अनेक वर्ष काम चालू आहे. भरमाना गौडा साहेब यांची 3री टर्म आहे. संतोष मळुणकर स्वतः 10 वर्ष गावचा ग्रामपंचायतचा सरपंच होता, मागे जिल्हा परिषद लढवला होता. म्हणजे ही जी व्यक्ती काही राजेश पाटील साहेबांनी असंच त्यांना आणलेलं नाही, साहेबांनी त्यांचं काम बघितलंय, त्यांच्यावरचा विश्वास ठेवलेला आहे. आणि एक मात्र आहे, ह्या निवडणुकीमध्ये चंदगड तालुक्याच्या विकासासाठी हे जे सगळे जे कुठेतरी पक्षातनं बाजूला गेले होते त्यांना एकत्रित आणण्याचं काम साहेबांनी केलंय. त्यामुळे त्यांना निश्चितपणे धन्यवाद द्यावा लागतील, कारण आम्ही त्यांच्या आमदार केला विधानसभेमध्ये विरोधात काम करत असताना देखील त्यांनी ह्या सगळ्यांची मोड जी बांधली याचं कौतुक करावं लागतं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप एकत्रित काम करतात, तिथं राज्य लेवलला आपण एकत्रित असतो, पण तालुक्यात आलं की भाजपवर का टीका करताय आपण, अशा पद्धतीचा प्रश्न. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न जर कालची निवडणुकीमध्ये जर तुम्ही महाराष्ट्रात जर बघितला तर वरूनच आदेश देवेंद्र फडणवीस साहेबांचे होते, वरूनच आदेश पवार साहेबांचे होते, वरूनच आदेश शिंदे साहेबांचे होते. सगळ्यांनी निर्णय काय घेतला होता की राज्य स्तरावरचं राजकारण वेगळं, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं निर्णय घेऊ शकताय. त्यामुळे साहजिकच आहे, ते जो निर्णय जो राज्य लेवलचा होता तोच तर आमदार राजेश पाटील साहेबांनी पाळलाय. ही परिस्थिती फक्त कोल्हापूरमध्ये नाही, सांगलीमध्ये आहे, हीच परिस्थिती साताऱ्यामध्ये आहे, ही सोलापूरमध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी तीच परिस्थिती आहे. कोल्हापूरमध्ये सगळीकडे परिस्थिती आहे. कोल्हापूरमध्ये तुम्ही दाखवा, सगळे पक्ष वेगवेगळे झालेले आहेत. बातमी तुमची, साथ आमची.